हॅलो नमस्कार, मी करुणा भोसले. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा, आज मी ना तुम्हाला बघा, आज आपण बनवूया कोथिंबीर वडी. हे बघा, ही नाशिकची कोथिंबीर आहे, मस्त एकदम हिरवीगार. तर त्याच्या मी नंतर आहे ना तुम्हाला वड्या करून दाखवते. स्वच्छ धुवून घेतलेली आहे, बारीक कट केलेली आहे. इथे पाव किलोभर हे बेसन पीठ आहे. इथे चिंचेचा कोळ आहे आणि हे गूळ आहे आणि ह्याच्यामध्ये मिरच्या, लसूण आणि थोडंसं जिरे घेतलेलं आहे आणि हे वाटून घेतलेलं आहे मी. आणि हे बघा, इथे हळद आहे आणि हे मीठ, एवढं साहित्य. आणि हे आपल्याला पाणी लागेल थोडेसे. तर आपण हा बघा, हा चिंचेचा कोळ आहे ना, हा टाकूया ह्याच्यामध्ये. चिंचेचा कोळ टाकला गेला आणि मग हा जरासा गूळ आहे, हा गूळ टाकला गेला त्याच्यामध्ये. आणि आता आपण ह्याच्यामध्ये हे मिरच्या वाटून टाकूया. त्याच्या आधी पहिली आपण हळद टाकूया. हे बघा, मी इथं एवढी हळद घेतलेली आहे. आता हे आपण ह्याच्यामध्ये टाकतोय. मिरच्या, लसूण आणि जिरं घेतलेलं आहे, हे वाटून घेतलेलं आहे. तर हे याच्यामध्ये टाकते मी आता. हे बघा, मिरच्या काही तिखटवाल्या नाही आहे. ठीक आहे, आता आपण हे सगळं मिक्स करूया आणि नंतर मीठ घ्यायचं. हे बघा, एवढं मी आता ह्याच्यामध्ये मीठ टाकते. मीठ टाकलं आपण ह्याच्यामध्ये. आता थोडंसं पीठ घेऊया अजून, कारण ते हे आहे ना, अजून थोडंसं पीठ घेऊया. हे बघा, हे बघा, आता हे आपण असं असं करून करून हे ना चांगलं मळून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचा. हे बघा, मीठ टाकलं ना, सगळीकडे मीठ लागलं पाहिजे. आता हे बघा, इकडे मी पाणी ठेवलेलं आहे. इथे गॅसवर पाणी ठेवलंय. हे पाणी पण चांगलं उकळलंय आणि याच्यावर चाळण ठेवलेली आहे. मिक्स केलेलं आहे ना असं. हे बघा, हे मिक्स केलेलं आहे. असं गोळा घ्यायचा आणि हे असं करायचा आणि इकडे ठेवायचं. हे बघा, इकडे असा जो गॅसवर आपण ठेवलेलं आहे त्याच्यावर ठेवायचं.
हे आता आपण नंतर बघूया. मग हे आहे ना, आता पाणी ठेवलं. आता हे वड्या झाल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते. हे बघा, आपण मगाशी वड्या ठेवल्या होत्या ना, हे बघा झाल्या वड्या. हां, आता हे आपण खाली काढून घेऊया आणि मग ह्याच्या तव्यामध्ये परतून घेऊया. खाली काढून अशा. इकडे भात झाला, भात आहे इकडे, काढून आहे. हां, आणि आता वड्यात तळूया आपण. काढल्या आता याला असं चाकूने असं कट करायचं. असं चाकूने बघा. तर चला या जेवायला. बघा इथे गरम गरम भात आहे, इकडे कालवण आहे आणि वडी आहे. या जेवायला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.